नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि खाटा ढोकणा नावाचा एक छान पदार्थ आहे. तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की कुठल्या भागातला हा पदार्थ आहे. भाग कुठलाही असो, पदार्थाला जात पात धर्म भाषा काहीच नसते. पदार्थाला फक्त चव असते. तर ही चव काय, कशी करायची, चला सुरू करूया. नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. साधारण एक 2 वाट्या हा रवा कच्चा आहे. पटकन कमेंट बॉक्समध्ये टाका की हा रवा कच्चा आहे. हा रवा आहे ज्वारीचा. त्यामध्ये साधारण 1 वाटी भिजवलेली चण्याची डाळ, चवीनुसार मीठ, 1 वाटीभर ताक, आणि आता हा ज्वारीचा रवा आणि चण्याची डाळ भिजलेली आहे, पण ज्वारीचा रवा भिजलेला नाही. साधारण एक 1.5 तास ह्याला आपण भिजवून ठेवू. हे भिजल्यानंतर साधारण एक 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं, थोडी साखर, बारीक केलेले आल्याचे तुकडे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी, कोथिंबीर. क्या बात. आता हे सगळं एकत्र असं ताक जे आहे ते व्यवस्थित यांनी शोषून घेतलं. बोल. गंमत कशी आहे की काही काही पारंपरिक पदार्थ आपण काही काही नावानी कधीतरी म्हणतो हे काय असेल, पण करताना जाणवतो की अरे ह्याच्यात आपण तेलाचा एक थेंबसुद्धा घातलेला आहे. शेवटी तुम्हाला ऑप्शनल आहे तेल घालायचं की नाही, दॅट इज अप टू यू, तुमचा प्रश्न आहे. पण तेल न घालता सुद्धा ही छान लागते, आणि तेल घातल्यावर तर क्या बात आहे. आता याला आपण स्टीम करून घेऊ. थोडं तेल, हे फक्त याला चिटकू नये म्हणून असं लावायचं, आणि नंतर ह्याचे असे मुटकुळे वळून घ्यायचे. वळताना खूप असं त्या दाबायचं, असं अशा पद्धतीने. पुढले 10 ते 15 मिनिटं विसरून जायचं. एक साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर हे छान काढायचं. क्या बात आहे. आणि एक छोटी सुरी आहे, त्याने असं ये बात, हे छान शिजल्या गेल्यात. आपण याला काढू आणि सर्व करू. आणि यावर माऊली घाणीचं कच्चं शेंगदाण्याचं तेल. आता यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत तुम्हाला, एक तर तेल घ्या किंवा साजूक तूप घ्या. तर साधा सरळ सोपा प्रकार आहे. गंमत कशी असते की एखादा गाणारा छान गाणं म्हणतो, पण त्याला जर दाद मिळाली नाही तर त्याला मजा येत नाही. एखादा चित्रकार छान चित्र काढतो, पेंटिंग काढतो, पण ते चित्र पाहणारा जर कोणी दुसरा नसेल तर मजा येईल का? नाही. तसंच माझंही होतं की मी तुम्हाला खिलवतो, नजरेने खिलवतो, तो एक खाण्याचाच प्रकार आहे. पण प्रत्यक्षात जर कोणी असं खाऊन पाहिलं आणि चव जर घेतली तर. आसावरी आपल्याबरोबर आहे आज. नेमकी ती आली होती. आणि आसावरी ही म्हणजे एका चित्रपटात आम्ही बाप आणि मुलीचा रोल केला होता, त्याच्यामुळे ही मला मुलगीच आहे. आणि आम्ही बाहेर जातो तेव्हा आम्ही म्हणतो की माझी मुलगी आहे. बट एनिवे, ती खूप छान अँकर आहे, अनाउन्सर छान आहे. हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषांवर छान प्रभुत्व आहे, आणि खाण्यावरही प्रभुत्व असेल असं मला वाटतं. डेफिनेटली. म्हणजे आणि मला आवर्जून एक सांगायचं होतं की आम्ही काही वर्ष भारताबाहेर होतो, आणि तेव्हा भारताबाहेर असल्यानंतर भारतीय पदार्थ किंवा आपले भारतीय सगळे लोक यांच्याबद्दल जी एक वेगळी आस्था तयार होते ना, ती इथे राहून मला असं वाटतं थोडं ग्रँटेड घेतो. आणि तेव्हा आम्ही मास्टर रेसिपीज बघून इतके पदार्थ केले. सो मास्टर रेसिपीज वॉज लाईक अ ब्लेसिंग फॉर अस. आम्ही रोज बघून काहीतरी वेगळं करायचो आणि खूप आनंद घेत खायचो. सो थँक्यू सो मच की तुम्ही भारतातल्या लोकांना हा आनंद देताच आहात, पण भारताबाहेरच्या सगळ्या लोकांना जे काय मदत होते याच्यामुळे, दॅट इज ॲक्च्युली मास्टर रेसिपी ब्लेसिंग्स आमच्यासाठी सुद्धा आहेत. कारण कसं होतं ना की छान छान पदार्थ आपण दाखवतो, नवीन नवीन पदार्थ येतात आणि लोकांची डिमांड वाढते, तसं आपण शोधतो त्याला वेगवेगळं. आणि मग हे शोधणं म्हणजे अभ्यास करणं.
अभ्यास करायला मजा येते वा आणि आता खायलाही मजा येईल तुला. येस छान गरमागरम तुझ्यासाठी. बरं याच्यानं 2 पद्धतीने खातो आपण. एक तर कच्चं तेल घालून किंवा तूप घालून. तुला काय आवडेल? तेल घालून. तेल घालून. आणि हे आमची माऊली घाणी आहे, अच्छा त्यांचं हे कच्चं तेल ते नेहमी मला आवर्जून पाठवतात. वा घाणीचं. खा के देखो और बताओ. ओके सांडवलंय मी थोडं. म्हणजे शोभून. सिम्पल. मजा, हो. हां काहीच नाही त्याच्यात. खूपच छान. तो छान लागतं ना आपला गोळा भात असतो ना हो. त्याच्यासारखं म्हणजे थोडी त्याची बरोबर. आठवण येते. हो, खूपच छान. तर आम्ही याचा आता फडशा पाडतो आणि तुम्ही घ्या रजा घेऊ नका, कामाला लागा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा पदार्थ केल्यानंतर खाताना आमच्या दोघांची आठवण येते का बघा बरं. आणि इंस्टाग्रामवर फोटोज टाकलेच तर मास्टर रेसिपीजला हो टॅग हो करा. टॅग करा नक्की. चला नमस्कार.